कुंडलीमध्ये ग्रह आहेत तसे हातामध्ये पण ग्रह आहेत. ह्याच्यात एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी असते की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जर का तुमचं बर्थ टायमिंग चुकलं तर ग्रहाचे पोझिशन चुकलेलं असतात, परंतु ह्या ठिकाणी आपल्याला समोरच ग्रह दिसत असतात. ॲस्ट्रॉलॉजी आणि पामिस्ट्री ह्यामध्ये अचूक जास्त कुठली विद्या आहे? बर्थ टायमिंग किती लोकांचं परफेक्ट असेल तर मी असं म्हणू शकतो की फार क्वचितांचं बर्थ टायमिंग खरंच बरोबर असेल. करेक्ट. ह्याचं कारण असं की एक तर तुमचं बर्थ झाल्यावरती तुमचं ते घड्याळ बघायला तुमची जवळची व्यक्ती नसते, कोणतरी वेगळंच असतं. त्याला काही फारसा इंटरेस्ट नसतो. मूल जन्माला येतं, त्यानंतर बरेच सोपास्कर असतात, त्यानंतर त्याला साफसफाई झाली, मूल रडवलं, त्याच्यानंतर त्याला आया किंवा नर्स टाईम बघणार अंदाजे टाईम दिला जातो. किंवा पामिस्ट्री जे आहे ह्याच्यावरून कुठल्या कुठल्या प्रकारचे आपण प्रेडिक्शन्स करू शकतो किंवा लोकांना सांगू शकतो? लग्न होणार की नाही हे आपल्याला दिसतं. साधारणतः कुठल्या वयाला लग्न होणार हे आपल्याला दिसतं. लग्न टिकणार की नाही, बरं, म्हणजे सेपरेशन होणार, डिवोर्स होणार, का भांडत एकत्र राहणार, का सुखासमाधान एकत्र राहणार, हे सगळं आपल्याला दिसतं. त्याची आध्यात्मिक त्याची जे प्रगती होणार की नाही, आणि त्याचबरोबर त्याला ॲक्सिडेंट होणार का, त्याचं मेजर ऑपरेशन्स होणार का, त्याला पोटाचे विकार आहेत का, हाडांची दुखणी आहेत का, त्याला मसल पेन आहेत का, इंटरनल ऑर्गन्समध्ये प्रॉब्लेम, हे सगळ्या गोष्टी आपण सांगू शकतो. माझ्याकडे तर रिसेंटली एक कपल आलं होतं आणि त्या माणसाला लकवा मारला होता. माझ्याकडे जेव्हा तो आला तो माणूस अक्षर रडत होता आणि दुर्दैवाने असं झालं की त्या माणसाचा तो चांगला हायली क्वालिफाईड होता, एमफार्म झालेला, त्याची बायको चांगली शिकली होती, पण आज अशी कंडिशन की विदाऊट जॉब, विदाऊट एनी बिझनेस, तो घरामध्ये अक्षरशः कर्जबाजारी जाऊन घरातल्या सगळ्या वस्तू विकून जगतोय. त्याचा हात बघितल्यावर मला कळलं की ह्याच्या हातामध्ये खूप चांगलं होतं, पण ह्याला ब्लॅक मॅजिक झालेली आहे. त्याला जो लकवा मारला गेला होता त्याच्या कुंडली म्हणजे हाताच्या याच्याप्रमाणे त्याला लकवा मारणं हा प्रकार नसता झाला, परंतु म्हणजे तो ग्रहदोष नव्हता, पण ते ब्लॅक मॅजिकने की त्यांनी घराच्या बाहेर पडूच नाही अशा प्रकारे केलं होतं. मग कोणी केलं हे शोधण्यासाठी डाउजिंग केलं, तर त्याला 4 भाऊ होते आणि त्या 4 भावांनी 4ही भावांची नावं घेतली, तर 3 भावांच्या नावाने निघालं की त्यांनी ब्लॅक मॅजिक केली. बापरे. आपलं भाग्य असं आहे की आपल्या पूर्वजांनी फार याच्यावर संशोधन केलं आणि प्रत्येक ग्रहाचे दोष काढायला काही ना काही मंत्र त्यांनी शोधून काढले. नथिंग इज इम्पॉसिबल. एखाद्या हातामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी दिसत असतात ना, आणि त्यावेळी ते योग पण दिसत नसतात, परंतु मंत्राच्या साह्याने आणि प्रॉपर गायडन्समुळे तुम्ही त्या गोष्टी बदलू शकता अप टू सर्टन डिग्री. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण बरेचसे पॉडकास्ट केलेले आहेत ज्याच्यामध्ये न्यूमरॉलॉजी आहे, त्याच्यानंतर प्राणिक हिलिंग आहे, रेकी आहे, पण तुम्ही सगळेच कमेंट्समध्ये जे एक उल्लेख करत होतात की आपल्याला पामिस्ट्री रिलेटेड पॉडकास्ट करायचा आहे. हस्तरेषा काय आहेत, ते तुमचं करिअर घडवू शकतात, तुमचं लाईफ बनवू शकतात, तुम्हाला करोडपती बनवू शकतात, असं एक सगळ्यांना वाटतंय आणि जे की आहे. तर ह्या रिलेटेड आपण एक पॉडकास्ट करूयात, हे तुम्हीही सुचवत होतात आणि माझ्याही डोक्यात कुठेतरी चाललं होतं. सो तो योग आज आलेला आहे आणि आज आपण तो पॉडकास्ट करत आहोत आणि त्याच्यासाठी आपल्यासोबत आहेत तिघे सर. तर सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या कॉस्मोस्टार मीडियाच्या पॉडकास्टवर. आणि आमचे प्रेक्षक म्हणजे तुमचे पॉडकास्ट तर सगळे व्हायरल आहेतच, पण जे तुम्हाला आज पहिल्यांदा पाहत आहेत तर त्यांच्यासाठी थोडीशी तुमची ओळख करून द्या. तसं बेसिकली मी इकॉनॉमिक्सचा प्रोफेसर होतो आणि माझं फर्स्ट पॅशन होतं टीचिंग. बरं. पण ज्या वेळेला मी माझं करिअर स्टार्ट करायचा प्रयत्न केला आफ्टर गुड क्वालिफिकेशन, मलाही जॉब मिळताना खूप प्रॉब्लेम होत होते आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये मीही ॲस्ट्रॉलॉजर लोकांना दाखवायला सुरुवात केली, कुंडली, हात दाखवायला, आणि त्याच्यातून इंटरेस्ट निर्माण झाला. माझा एक स्वभाव आहे की कुठल्याही गोष्टी जेव्हा आपण कोणाला दुसऱ्याला विचारतो तेव्हा आपण स्वतः त्याचं नॉलेज मिळवायला सुरुवात करणं खूप चांगलं असतं. आणि मग मी असं विचारतो, व्हाय नॉट मी? जर का लोकांकडे जाऊन मी त्यांना माझी कुंडली दाखवतो तर मीच स्वतः शिकलं तर काय वाईट आहे? करेक्ट. तर सुरुवातीच्या काळामध्ये मी कुंडलीचं ज्ञान घ्यायला सुरुवात केली होती, पण मला त्याच्यातल्या काही गोष्टी अशा खटकल्या की ज्याच्यामुळे मला असं वाटलं की ह्याच्यापेक्षा बेटर काय होऊ शकतं. तर एक गोष्ट म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काय खटकते की माणसाचं बर्थ टायमिंग आणि खूप वेळा तर बर्थ डेट खूप जणांना माहीतच नसतं, मग त्यांनी काय करावं. तर त्याच्यामुळे मी पामिस्ट्रीकडे वळलो आणि पामिस्ट्रीचा अभ्यास केला. पामिस्ट्रीमध्ये पण इंडियन पामिस्ट्रीमध्ये जे काही गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा मला
एक आयरिश माणसाकडून मला जास्त इन्स्पिरेशन मिळालं. त्याचं नाव होतं विल्यम जॉन वॉर्नर. बरं. आणि हे आपल्याकडे आयर्लंडमधून आले आणि अपोलो बंदरला ते उतरले होते त्यावेळेला. आणि त्या व्यक्तीने एका ब्राह्मण माणसाकडे हे क्वालिफिकेशन घेतलं आणि इकडून ते आयर्लंडला परत गेले शिकून. 2 वर्ष त्यांनी स्वतः त्यांची बरीच पुस्तकं त्यांना त्यांची म्हणजे त्या ब्राह्मणाकडे जे पूर्वापार चालू झालेली पुस्तकं होती ती पुस्तकं त्यांना वाचायला दिली. आणि त्या वाचनानंतर ते इंग्लंडला गेले निघून आणि त्याच्यानंतर त्यांनी बऱ्याच लोकांचे हात बघितले आणि स्वतःच्या काही थिअरीज त्यांनी तयार केल्या. बरं. आणि त्या थोड्याशा आपल्या इंडियन पामिस्ट्रीपेक्षा वेगळ्या होत्या, जो त्यांनी स्वतःच्या एक्सपिरियन्सनी तयार केला. आणि आय वॉज लिटल बिट इम्प्रेस. मी जरा इम्प्रेस झालो होतो म्हणून मी त्यांना फॉलो केलं. बरं. आणि जेव्हा त्यांचं एक फार छान पुस्तक माझ्या नशिबाने मला हातात मिळालं, ते पुस्तक जेव्हा मी वाचलं त्या त्यांनी एक गोष्ट म्हटली होती की तुम्ही कितीही शिका, पुस्तकी ज्ञान घ्या किंवा गुरुकडून घ्या, जोपर्यंत प्रॅक्टिकली तुम्ही या क्षेत्रात उतरत नाही आणि जोपर्यंत तुम्ही अनेक हात बघत नाही तोपर्यंत तुम्हाला काही स्वतःचं नॉलेज प्रॉपर मिळणार नाही. आणि म्हणून मग मी सुरुवातीच्या काळात बरेच हात बघितले, मे बी काही शेकड्यामध्ये असेल नॉलेज मिळवणार फक्त. आणि त्यानंतर मग मी प्रोफेशनली उतरलो. प्रोफेशनली साधारण मी 31 वर्ष म्हणतो पण साधारण 33-34 वर्ष झाली आहेत गोष्टीला जेव्हापासून मी ही सुरुवात केली. ओके. पण मी त्यावेळेस साईड बाय साईड करायचो, म्हणजे कॉलेज सांभाळून पार्ट टाईम असं करायचं सगळ्या गोष्टी. ओके. पण नंतर मग मी जेव्हा कॉलेजमध्ये VRS घेतला तेव्हा मग मी फुल टाईम प्रोफेशनमध्ये आहे. बरं. आणि आता तर खूपच प्रचंड आहे या प्रोफेशनमध्ये. बरं. तर मग आपण आजच्या पॉडकास्टला तुमच्या अनुमतीने आता प्रॉपर सुरुवात करूयात. सगळ्यांना उत्सुकता असेल की काय आहे मग हे पामिस्ट्री, किंवा मग काय याच्या बेसिक गोष्टी असतात. काही ग्रह वगैरे आपल्या हातावर असतात असं म्हणलं जातं, तर ते खरं आहे का, आणि असेल तर कसं? पामिस्ट्रीमध्ये बेसिकली काय असतं की एकतर हाताचा शेप हा पण खूप महत्त्वाचा असतो. हाताचा शेप बघितल्यानंतर आपल्याला साधारणतः कळतं की व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं असायला पाहिजे किंवा कुठल्या ठिकाणी त्याचं इन्क्लिनेशन असायला पाहिजे. त्याचबरोबर जसं कुंडलीमध्ये ग्रह आहेत तसे हातामध्ये पण ग्रह आहेत आणि त्या ग्रहांचे पोझिशन्स आपल्याला बघावं लागतात. आणि ह्याच्यात एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी असते की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जर का तुमचं बर्थ टायमिंग चुकलं तर ग्रहांचे पोझिशन चुकलेले असतात, परंतु ह्या ठिकाणी आपल्याला समोरच ग्रह दिसत असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला ते फार सोपं पडतं कोणाचे हात बघायला. मग त्या माणसाला त्याचं बर्थ टायमिंग माहीत असो नसो काही फरक पडत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे असतात लाईन्स, ज्या आपल्याकडे मेन लाईन आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे आहे हार्ट लाईन, नंतर हेडलाईन आहे, लाईफ लाईन आहे, त्याच्यानंतर फेट लाईन आहे आणि हेल्थ लाईन. ह्या मेजर लाईन्स आहेत. त्या व्यतिरिक्त अनेक आपल्या मायनर लाईन्स असतात. ह्या सगळ्यांचा अभ्यास करून म्हणजे ग्रहांची पोझिशन, ग्रह काय स्थितीमध्ये आहेत ते दिसतात आणि ह्या सगळ्या लाईन्स हे बघून आपण त्या व्यक्तीचं प्रेडिक्शन्स देऊ शकतो. ओके. आता जसं तुम्ही सांगितलं ग्रह आणि लाईन्स, तर आम्हाला एक बेसिक सांगाल कुठली लाईन किंवा कुठले ग्रह काय रिप्रेझेंट करतात? आता जर तुम्ही बघेल ते आपला अंगठा जो आहे त्या अंगठ्याच्या खाली शुक्र ग्रहाचं पोझिशन असतं. त्याच्यानंतर अंगठ्याच्या आणि ह्या बोटाच्या मध्ये इकडे मंगळ निगेटिव्ह आहे. मंगळ आपल्या ॲस्ट्रॉलॉजीच्या चार्टमध्ये फक्त एकाच ठिकाणी एकच मंगळ, पण इकडे आपले 2 ठिकाणी विभागला आहे. इकडे मंगळ निगेटिव्ह असतं, त्या समोर इकडे मंगळ पॉझिटिव्ह असतं. बरं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आहे गुरुचं बोट, म्हणजे याच्या खाली गुरु आहे. हा आहे आपला शनी, नंतर हा आहे आपला रवी, ओके, नंतर आपला आहे बुध, त्याच्यानंतर आपण इकडे म्हणतो चंद्र. काही लोक इकडे हर्षल मानतात आणि इकडे नेपच्यून मानतात आणि ह्या ठिकाणी राहू आणि केतू. तर जनरली आपण जे बघतो की हे जे ग्रह आहे त्याच्यामध्ये हे मेन ग्रह आणि राहू केतू हे जास्तीत जास्त आपल्याला इफेक्ट करत असतात आणि त्याप्रमाणे मग आपण त्यांचं प्रेडिक्शन देत असतो. त्याच्यानंतर ही आहे हार्ट लाईन, ओके, ही आहे आपली हेडलाईन, ही आहे आपली लाईफ लाईन, ही आपली आहे फेट लाईन आणि इथून जी चालू होते ती आहे हेल्थ लाईन. त्याचबरोबर जर काही ह्या बोटापासून सुरू झाली सूर्याच्या बोटात, ती आपली जी असते ती फेमस होण्याची लाईन आहे, म्हणजे आपण किती पॉप्युलर होणार की नाही होणार याच्याप्रमाणे आपले लाईन्स कळतात. ओके. आता जसं तुम्ही आता दाखवताना तुमचा उजवा हात दाखवला, तर आता बरेच आपण रील्स आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या अवतीभोवती असतो, तर त्यात असं म्हणलं जातं की तुमचा म्हणजे पुरुषांचा उजवा हात आणि स्त्रियांचा डावा हात, तर असं खरंच असतं का?
ॲक्च्युली इंडियन पामिस्ट्रीमध्ये बघितलं ना तर स्त्रियांचा डावा हात बघतात आणि पुरुषांचा उजवा हात बघतात. याचं कारण त्यांनी असं दिलेलं आहे बेसिकली की स्त्रिया या हळव्या नेचरच्या आहेत आणि हृदय आपलं डाव्या बाजूला असतं म्हणून त्यांचा डावा हात जो हृदयाच्या जवळचा हात आहे म्हणून. पण पुरुष थोडेसे कठोर आहे, स्ट्रॉंग असतात आणि म्हणून त्याचा उजवा हात असतो. पण जेव्हा चेरिओ आपल्याकडे आले होते, चेरिओ म्हणजे त्यांनी हे टोपण नाव घेतलं ते विल्यम जॉन वॉर्नर. तर त्यांनी जेव्हा ह्याच्यावरती विचार केला आणि प्रत्यक्षामध्ये समाजात जाऊन जेव्हा त्यांनी लोकांचे हात बघितले, इनफॅक्ट ते एवढे लकी होते की त्यांनी इंग्लंडच्या राजाचा हात बघितला, एडिसनचा पण हात त्यांनी बघितला होता. तर त्यांनी एक कन्क्ल्युजन असं काढलं की नॉट नेसेसरी सगळ्याच लेडीज खूप सॉफ्ट नेचरच्या असतात, सगळेच पुरुष खूप स्ट्रॉंग असतात. मग ह्या दोन हातामध्ये काय फरक असायला पाहिजे. तर त्यांनी जे ऑब्झर्वेशन केलं त्याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलं की वन हँड विच युअर बॉर्न, एक हात जो आहे तो जन्मजात तुम्ही जे मागच्या जन्मात कर्म केली ते कर्माचं प्रारब्ध घेऊन तुम्ही ह्या जन्मामध्ये आला. बरोबर. पण जसं तुम्ही गीतेमध्ये पण बघता की भगवान कृष्ण जे म्हणाले होते की कर्म करा, तर कर्म करायची परमिशन आपल्याला देवाने दिलेली आहे. तेव्हा जेव्हा विपरीत परिस्थितीमध्ये आपण त्याच्या मात करण्यासाठी जे काही प्रयत्न करतो, जेवढं आपलं विलपॉवर स्ट्रॉंग आहे आणि जेवढे आपले प्रयत्न असतात तेवढ्या आपल्या उजव्या हातामध्ये लाईन चेंज, उजव्या म्हणजे वर्किंग हँडमध्ये लाईन चेंज होतो. ओके. म्हणजे जो डॉमिनंट हँड आहे ज्याच्याने आपण जास्त काम करतो, जर का रायटिंग करतोय त्याने जेवतोय असा प्रकार. आता कधी कधी असं होतं की काही लोक तर दोन हाताने काम करतात, मग राईट हँडमध्ये ती लोक जेवत असतात, लेफ्टनी लिहित असतात. असं जर का प्रकार असेल तर मग ज्याने लिहितात तो डॉमिनेटिंग हँड. बर. कारण काय असतं की आपल्याला रायटिंग म्हणजे आपलं लाईफ घडवायला, शिक्षण घेताना किंवा कुठल्याही गोष्टीवरती आपण करताना रायटिंग हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. त्याच्यामुळे मग आपण त्याप्रमाणे बघू शकतो. काही लोकांचं विल पॉवर खूपच वीक असतं, मग त्या लोकांच्या दोन्ही हाताच्या लाईन्स जवळजवळ सेमच असतात. मी हे थोडंसं आपल्याला ऑब्झर्व करा की जो आपल्याकडे माणूस आलेला आहे त्याचं विल पॉवर स्ट्रॉंग आहे का, खरंच त्याच्या लाईन दोन वेगळ्या आहेत का, आणि जर वेगळ्या आहेत तर मग डॉमिनेटिंग हँड त्याचं कुठला आहे, आणि त्याच्याप्रमाणे मग आपण त्याचं हात बघितलं तर ते मॅक्झिमम आपलं उत्तरं बरोबर असतात. जे आपण प्रेडिक्शन्स देतो किंवा सध्या परिस्थिती त्याची कशी चालली हे त्या हातावरून कळते. कारण काय की त्याने ऑलरेडी काय घडवलं, त्याचं जर विल पॉवर स्ट्रॉंग त्याने काय घडवलं हे त्याच्या हातामध्ये कळतं, जे डॉमिनंट हँड आहे. मग त्या हातावरचं जर रेषा बघितलं तर आपल्याला कळतं की एक्झॅक्टली त्याची परिस्थिती आता सध्या काय असायला पाहिजे किंवा काय त्याचे प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्स. फॉर एक्झाम्पल आता मी उजव्या हाताने सगळ्या गोष्टी करतो, सो माझा उजवा हात तुम्ही बघू शकता. आणि फॉर एक्झाम्पल आता सचिन तेंडुलकर असतील तर ते सगळे लेफ्ट हँडने करतात, सो त्यांचा लेफ्ट हँड डावा हात त्यांचा तो जास्त डेव्हलप्ड असतो. बर. मग आता अर्थातच प्रेक्षकांना हा प्रश्न पडतो की मग पामिस्ट्री जे आहे ह्याच्यावरून कुठल्या कुठल्या प्रकारचे आपण प्रेडिक्शन्स करू शकतो किंवा लोकांना सांगू शकतो. ॲक्च्युली पामिस्ट्रीप्रमाणे आपण तो माणूस म्हणजे यंग मुलं असेल तर तो हुशार आहे का, त्याचा अभ्यास तो करणार का, चांगलं शिक्षण घेणार का नाही, शिक्षणात काय अडथळे येणार का, मोठी डिग्री घेणार का, एक्झॅक्टली डिग्री कुठली घेणार, तो डॉक्टर होणार का इंजिनियर हे काही हातात दिलेलं नसतं, पण तो हायली क्वालिफाईड होणार की नाही हे आपल्या हातात दिलेलं असतं. त्याची परिस्थिती कशी आहे, फायनान्शियल त्याची कंडिशन काय आहे, त्याला स्टेबल नोकरी आहे का, स्टेबल करिअर आहे का हे आपल्याला हातात दिसतं. त्याचं लग्न होणार की नाही हे आपल्याला दिसतं, साधारणतः कुठल्या वयाला लग्न होणार हे आपल्याला दिसतं, लग्न टिकणार की नाही, बरं म्हणजे सेपरेशन होणार, डिवोर्स होणार का, भांडत एकत्र राहणार का, सुखासमाधान एकत्र राहणार हे सगळं आपल्याला दिसतं. आणि त्याचबरोबर असं आहे की कधी कधी आपल्याला म्हणजे एकत्र राहतात आणि सगळ्यात म्हटलं की हां नवरा बायकोची काय भांडणं होतात, परंतु काही लोकांच्या हातात स्पेशल भांडणं दिसतात, तेही आपल्या हातात कळत असतं. ओके. त्याची आध्यात्मिक त्याची जे प्रगती होणार की नाही आणि त्याचबरोबर त्याला ॲक्सिडेंट होणार का, त्याचं मेजर ऑपरेशन्स होणार का, त्याला पोटाचे विकार आहेत का, हाडांची दुखणी आहेत का, त्याला मसल पेन आहेत का, इंटरनल ऑर्गन्समध्ये प्रॉब्लेम, हे सगळ्या गोष्टी आपण सांगू शकतो. बरं. आत्ता जसं तुम्ही काय काय गोष्टी सांगितल्यात हेल्थ रिलेटेड किंवा संकट असतील तर ही पामिस्ट्री थ्रू कळतात, पण ही टाळता येऊ शकतात का? ॲक्च्युली कसं आहे की पामिस्ट्री जेव्हा आपण करतो किंवा लोक जेव्हा पामिस्ट्रीकडे येतात तेव्हा फक्त तुझ्या नशिबामध्ये हे असं असं संकट आहे असं म्हणून जर सोडून दिलं तर मग काय फायदा नाही, म्हणून तुला डिप्रेशनमध्ये जाईल. परंतु आपल्या म्हणजे आपलं भाग्य असं आहे की आपल्या पूर्वजांनी फार ज्याच्यावर संशोधन केलं आणि प्रत्येक ग्रहाचे दोष काढायला काही ना काही मंत्र त्यांनी शोधून काढले. आणि ते मंत्र जे आहेत त्या मंत्रांचा प्रचंड प्रभाव असतो. म्हणजे एक्झाम्पल देतो मी की एखाद्या माणसाचं शनी बिघडलेला आहे
आणि जर त्याच्या हातामध्ये जर मला दिसत आहे की ह्याचा मेजर ॲक्सिडेंट आहे, एक साधारण समजा 7-8 वर्षांनी 10 वर्षांनी असं ॲक्सिडेंट आहे, की अगदी उदाहरण घ्या 2 वर्षांनी ॲक्सिडेंट आहे, तर जर त्याला मी काही मंत्र दिले तर त्या मंत्राच्या साह्याने त्याचा तो ॲक्सिडेंटची इंटेन्सिटी खूप कमी होऊ शकते. बरं. म्हणजे जी मेजर ॲक्सिडेंट होणार असतो तो मायनरवरती कन्वर्ट होऊ शकतो. प्रारब्ध आहे, पण त्याची डिग्री कमी होऊ शकते. ओके. असं आहे. आता आपण बरेचसे लोक सगळे सिनेमा पाहतो, तर पहिल्यापासून आपण एवढंच बघितलेलं असतं की कुठल्या तरी सिनेमात हात दाखवतो हिरो आणि मग त्याला सांगितलं जातं की तुझ्या नशिबात राजयोग आहे. तर ते राजयोग कसं काय कळतो, किंवा राजयोग म्हणजे नक्की काय, की तो करोडपती होतो म्हणजे राजयोग असतो का? ॲक्च्युली आता हे राजयोग आणि हे जे प्रकार आहेत ना, त्याच्यामध्ये कसं असतं की हातामध्ये कसं कळतं, तर हातामध्ये लाईन्समधले फरक, ग्रहांचे दिशा, हे जे आपण बघतो त्याच्यावर आपल्याला कळतं की साधारण कुठल्या वयाला एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये अचानक प्रचंड पैसा येणार. सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये तसं नसतं. काही लोकांच्या हातामध्ये ग्रॅज्युअली किंवा स्टॅग्नेशन पण असतं की सेम लेवलला राहणं. माझ्याकडे खूप हायली क्वालिफाईड लोक येतात आणि त्यांचं चांगलं नोकरी असते, चांगला पगार असतो, सगळं चांगलं असतं, पण त्यांना ते सॅटिस्फॅक्शन नसतं, कारण त्यांना असं वाटतं की माझी प्रोग्रेस होत नाही. पण त्याच्यामुळे मी नोकरी चेंज करू का? आणि मी त्यांना सरळ सांगतो की तुमच्या हातामध्ये स्टॅग्नेशन आहे, पण तुम्ही कुठेही जरी गेला तर हात आणि तुमचं प्रारब्ध बरोबर घेऊनच जाणार. काही तुमचे ग्रहदोष आहेत, काही तुमचे लाईन्सचे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे जर तुम्ही मंत्र केले तर पॉसिबिलिटी आहे की तुमच्यामध्ये फरक पडेल आणि होतच ते. मग प्रश्न हा येतो की सर किती महिन्यामध्ये, किती दिवसामध्ये फरक पडेल? तर मी त्यांना हेच म्हणतो की बाबा मी माणूस आहे, मी तुम्हाला गाईड करतो, पण मी ज्यांचे मंत्र जे देवाचे किंवा ग्रहांचे मंत्र आहेत ते काय देणार हे सांगायची माझी अवकात नाही. कधी देणार ते देऊ शकतात, कारण हे शास्त्रात लिहिले हे आहेत. आणि माझे क्लायंट अनेक आहेत ज्यांना प्रचंड फायदा झाला. खूपच माझ्याकडे एक्सपिरियन्स आहेत इतक्या वर्षाचे की खूप प्रचंड फरक पडलेला आहे लोकांना. लोक रिव्ह्यूज पण पाठवतात आणि मी माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला बरंच टाकत असतो. पण एक्झॅक्टली मी कमिट करणं चुकीचं आहे की हा मंत्र म्हटलं की 2 महिन्यामध्ये फरक पडेल किंवा 3 महिन्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व असतात. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची श्रद्धा किती आहे, तुम्ही किती श्रद्धेने करता. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा ग्रह बिघाड किती, ग्रहदोष किती आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं वय किती. जसं आपल्याला क्रोनिक डिसीज होतो आणि जेव्हा आपल्या डॉक्टरकडे जातो तेव्हा कळतं की बऱ्याच वर्षाचा रोग आहे, तर बरा व्हायला बराच काळ आहे. तसंच मी जेव्हा माझ्याकडे ओल्ड एज लोक येतात ते मला विचारतात की सर हा प्रॉब्लेम आहे. माझ्याकडे आता रिसेंटली एक डॉक्टर येऊन गेले, 66 एज आहे त्यांचं, अजून ते प्रॅक्टिस करा, अजूनही त्यांचं बसतान प्रॉपर बसलं नाही. तर मी त्यांना म्हटलं की सर इट इज टू लेट नाव, की 66ला आला म्हणजे इट इज नॉट दॅट लेट, पण तरीसुद्धा इतर यंग मुलांपेक्षा तुम्हाला रिझल्ट लागायला भरपूर उशीर लागेल. तुम्ही पेशन्स ठेवा. खूप वेळा लोक मंत्र म्हणतात 1-2 महिने करतात आणि काय सरांसाठी काय अर्थ नाही असं करून त्याचा तिरस्कार करतात. मी त्यांना अगोदरच सांगितलेलं असतं की बाबा तुम्हाला जर तिरस्कार कधी वाटणार असेल त्याविषयी करू नका, पण तुम्ही ग्रह किंवा देवतांचे तिरस्कार करू नका, त्याचा रिव्हर्स इफेक्ट पण होऊ शकतो. आणि म्हणून तुम्ही करताना खूप केअरफुली करणं आवश्यक आहे आणि श्रद्धा ठेवून करणं आवश्यक आहे. बरं. आपण मग अशी ऑफ द कॅमेरा बोलत असताना तुम्ही सांगितलं की काहींच्या हातावर लिहिलेलं असतं की याला पैसे खूप मिळणार किंवा याचं लग्न ह्याच्यात होणार, पण ते योग निघून जातात. तर ते काय असतं ते आम्हाला प्लीज सांगा. ॲक्च्युली योग येणं म्हणजे काय आहे, एक छोटंसं उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो. मी खूप वेळा मला क्लायंटला हे सांगत असतो की समजा आता माझ्या घरामध्ये कोणीतरी येण्यासाठी बेल वाजवली, म्हणजे माझ्या घरामध्ये कोणीतरी येण्याचा एक योग तयार झाला, पण जर मी उठून तसदीच नाही घेतली दरवाजा उघडण्याची तर काय होईल? तो माणूस 1दा 2दा 3दा बेल वाजवून कंटाळ्याने निघून जाईल की घरात कोण नाही किंवा उघडत नाही. आयुष्याचा योगही असाच असतो. जसं योग येतो आणि जर तुम्ही त्याला प्रयत्नाची जोड नाही दिली तर योग निघून जातो, पण तो योग दिसत राहतो. त्याचं फर्दर एक्सप्लेनेशन तुम्हाला देतो की समजा आता माझ्या घराच्या बाहेर CCTV लावला आणि त्याचं रेकॉर्डिंग होते. तो माणूस जर एखाद्या वेळेला येऊन उभा राहिला असेल तर 12 वाजता आणि त्याने 3-4 वेळा बेल वाजवली असेल, मी 2 वाजता जर त्या रेकॉर्डिंगमध्ये बघितलं तर मला 12 वाजता तिकडे आलेलं दिसणार. पण जर मी 2 वाजता 10 वेळा जरी दरवाजा उघडला तरी तो येऊ शकत नाही, कारण तो तिकडे नाही. आयुष्यातच सेम असंच आहे. माझ्याकडे बरेच 40, 42, 45 वर्षे लोक येतात आणि मला म्हणतात की सर आमचं लग्न कधी होणार. ते आम्ही सांगत असतो की बाबा तुझा योग 27-28ला होता, 29ला होता, 30ला होता, जेव्हा कधी असेल तेव्हा तू काय करत होता? मग तो म्हणतो सर हा मी फायनान्शियली सेटल्ड नव्हतो किंवा माझं शिक्षण चालू होतं किंवा काही जे काही. फायनान्शियली सेटल्ड होणं किंवा तुमची शिक्षण चालू असणं आणि लग्नाचं योग नाही ह्याचं काही सांगड नाही आहे. ते वेगळे वेगळे योग आहेत. बरं. तर तुम्ही त्या योगामध्ये जर का कुठल्याही कारणामुळे
जर का तिकडे प्रयत्न करू शकला नाही तर तो योग निघून जातो, पण तो लाईफ लॉंग दिसत राहतो हातामध्ये. ओके. आणि त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होतो. खूप वेळा एखाद्याचं फेट लाईन इतकी स्ट्रॉंग असते, नॉर्मल अभ्यास जर आपण केला असेल आणि जर का आपण त्याचा हात बघितला तर असं आपण प्रेडिक्शन करणार किंवा सांगणार की सध्याच्या परिस्थितीत वेल सेटल्ड आहेस, खूप चांगला पगार आहे की चांगला बिझनेसमध्ये तुला सेटलमेंट असणार आहे, पैसा खूप साठलेला असेल. पण प्रत्यक्षामध्ये कधी कधी ह्या घटना घडलेल्या नसतात. म्हणजे त्याच्यामध्ये अशी सिच्युएशन असते की माझ्याकडे एक स्पेसिफिकली एक उदाहरण देतो की एक हायली क्वालिफाईड माणूस आला होता. मी जास्त आणखी स्पेसिफिक होत नाही कारण मग ते कोणाला हर्ट होऊ शकतं. पण हायली क्वालिफाईड माणूस आला होता ॲट द एज ऑफ 52, 52 वर्षाचा. आणि त्याचा हात बघितला तर त्याच्या हाताप्रमाणे तो अगदी वेल सेटल्ड त्याच्या करिअरमध्ये असायला पाहिजे होता. ॲक्च्युली टॉप पोझिशन, चांगल्या पोझिशन असायला पाहिजे होता. पण आय सेन्स्ड की त्याच्या हातामध्ये अनएम्प्लॉयमेंट दिसते मला, की ते खरं लाईन्समुळे नाही दिसत, पण ते 6व्या सेन्सने मला ते सेन्स झालं की हा कदाचित अनएम्प्लॉयड असावा. आणि मी त्याला बोललो की सर मला असं वाटतं की तुम्ही अनएम्प्लॉयड आहेत. तर तो बोललो यस आय एम अनएम्प्लॉयड, आणि 1-2 नाही, मागचे 20 वर्ष मी अनएम्प्लॉयड आहे. बापरे. आणि त्याचा हात अतिशय स्ट्रॉंग, त्याच्या लाईन्स होत्या, त्याची फेट लाईन आणि सगळ्याच गोष्टी, की तो अतिशय वेल सेटल्ड असायला हवा होता. मग मी म्हटलं सर एक्झॅक्टली तुम्ही काय केलं? तो बोललो सर मी एवढा चांगला क्वालिफाईड होतो आणि 7-8 वर्ष मी एका चांगल्या कंपनीत नोकरी केली आणि मला असं वाटलं की ठीक आहे, मी एवढा एक्सपिरियन्स घेतला, मला कुठेही नोकरी लागू शकतं. ज्या कंपनीत मी नोकरी करत होतो त्या ठिकाणी मला थोडा कलिग्सचा वगैरे त्रास होता, तर मला वाटलं चांगलं वातावरण दुसरीकडे मिळेल. मी नोकरी सोडून दिली सरळ. माझे वडील पण त्यावेळेस म्हणत होते की बाबा नोकरी नको सोडू, दुसरी मिळेपर्यंत, परंतु मी नोकरी सोडली ह्या आशेने की दुसरीकडे सहज मिळेल. पण सर त्यानंतर 20 वर्षामध्ये मी अनेक इंटरव्ह्यू दिले, पण मला कुठेच सक्सेस नाही आला. आणि मी अनेक बिझनेस करण्याचे प्रयत्न केले, तिकडेही मला सक्सेस नाही आला. तर मी त्यांना म्हटलं सर गंमत अशी आहे ना, तुम्ही एखाद्या जेवणाच्या पंक्तीला बसलाय समजा, भांड्यातलं शेवटचं सगळं तुम्हाला पंक्तीमध्ये मस्त साखर संगीत जेवण वाढलं आणि तुम्ही रागाव्या ते ताट फेकून दिलं आणि म्हटलं आण रे दुसरं, तर भांडी रिकामी येत, आयुष्याची भांडी रिकामी झाली आता तुमच्या. आता तुम्हाला म्हणून सक्सेस येत नाही. अशी प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणजे फेटलाईन स्ट्रॉंग आहे, तुमचे ग्रह चांगले आहेत, सगळं चांगलं आहे, पण तरीसुद्धा तुमच्या कृत्यामुळे तुम्ही प्रयत्न चुकीचा केल्यामुळे वाईटही गोष्टी घडू शकतात. असंही होऊ शकतं. असं तुम्हाला कधी म्हणजे थोडा वेगळा प्रश्न की हातावरून तुम्हाला हे पण लक्षात येतं की समोरचा हा क्रिमिनल होऊ शकतो किंवा पॉलिटिशियन पण होऊ शकतो? ॲक्च्युली माणूस पॉलिटिशियन होणार का ते तर हातामध्ये क्लिअर दिसतं. माझ्याकडे बरेच पॉलिटिशियन येतात ॲक्च्युली, फार मोठे मोठे पॉलिटिशियन, पण माझ्या कृपेने देवाच्या दाखवलं त्यांनी मला हात, नावं घेऊ नाही शकत. पण गंमत अशी आहे की पॉलिटिशियन होणार का ते त्याच्या स्पेसिफिक लाईन्स कळतात. जसं सन लाईन आहे, खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे. बाकीच्या बऱ्याच काही सगळ्याच काय मी इकडे क्लास घेऊन एक्सप्लेन नाही करू शकत. तसंच ना, माणूस क्रिमिनल असेल ना तर त्याच्या हेडलाईनवरून कळतं की तो माणूस क्रिमिनल आहे का, त्याच्या अंगठ्याच्या शेपवरून कळतं तो क्रिमिनल आहे का, त्या बोटांवरून कळतं की तो क्रिमिनल आहे का. आणि तो माणूस क्रिमिनल होणारच, त्याची टेंडन्सीच होणार. किंवा एखादा माणूस सायकिक होणार असेल, एखाद्या माणसात जर का नॉर्मल अगदी हुशार आहे, शिकलेला आहे, पण त्याला नंतर मेंटल इश्यूज होणार असेल, तेही हातात आपल्याला क्लिअर कळत असतं. आणि त्याच्याप्रमाणे जर का आपल्याला कळलं तर मग आपण त्याप्रमाणे गाईडही करू शकतो आणि त्याप्रमाणे आपण काही मंत्र देऊन थोडाफार त्याच्यामध्ये फरकही आणू शकतो. बरं, आता लग्न जे करतात, म्हणजे आता लग्न होणार आहे किंवा मग बघण्याचा कार्यक्रम वगैरे होतो, सो जसं आता कुंडली वगैरे बघितली जाते, तर तसे हातसुद्धा दाखवले जातात का किंवा दाखवावेत का? ॲक्च्युली मी एका पॉडकास्टमध्ये ना अगोदर म्हटलं होतं की कुंडली जुळली तरी लग्नाचं सुख मिळेल असं काहीच नाही. 36 गुण जरी जुळले तरी तुम्ही 36चा आकडा असू शकता आणि अगदी 10-14 गुण जुळले तरीसुद्धा तुमचं सक्सेसफुल मॅरेज होऊ शकतं. जसं माझं आहे की माझ्या आणि माझ्या पत्नीचा फक्त 14च गुण जुळले, पण तरीसुद्धा आम्ही सक्सेसफुल आहोत. आणि 18 गुण हे मिनिमम असतात. म्हणजे तुमच्या हातामध्ये लग्नाचं सुख असेल तर आहे, नसेल तर नाही. पण काय असतं की हातामध्ये लोक अजून दाखवायला सुरुवात नाही केली, पण ते दाखवलं तर काय असतं की एखाद्या जर का मुलाचं एखाद्या मुलीशी लग्न जमलं, आता तर तो पामिशकडे आला आणि जर का त्याच्या मुलाच्या हातामध्ये जर का समजा असा योग आहे की तो खूप तापट आहे, म्हणजे त्याचा स्वभावच खूप तापट आहे आणि त्याला जर का सेपरेशन योग आहे, आणि त्याला जमलेली जर मुलगी असेल तर ती शांत स्वभावाची नसेल आणि ती पण प्रचंड तापट असेल, तिला जर सेपरेशन योग असेल तर ॲक्च्युअली त्यांच्या आयुष्यामध्ये सेपरेशन योग हा डिव्होर्समध्ये कन्वर्ट होतो. ओके.
आणि त्याच्यामुळे आपल्याला हे बघितलं आणि जर जुळवाजुळवी केली तर कधीही आपल्याला रिझल्ट चांगला मिळू शकतो. म्हणजे का आता समजा एखाद्या मुलाकडच्या साईडनी स्वतः मुलाचं घेऊन आले आणि त्या मुलीचा फोटो आणला किंवा मुलीकडच्या साईडनी मुलीला घेऊन आले मुलाचा फोटो आणला तर आपण मॅच करू शकतो दोघांचे हात की बाबा हे ॲक्च्युली कपल एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहे की नाही आहे. ओके. कारण त्याच्या हातामध्ये जर का एखाद्याचे खूप सुख आहे आणि त्याच्या हातामध्ये सेपरेशन पण योग आहे, दुसऱ्याच्याही हातामध्ये सेपरेशन योग आहे, तर तो सुखाच्या ऐवजी दुःखामध्ये जाणार आहे. असेही केस होतात. माझ्याकडे एक व्यक्ती आताच रिसेंटली येऊन गेली आणि 42 वर्षाची होते आणि त्यांचा हात बघितल्यावरती त्याच्यामध्ये सेपरेशन योग क्लिअर दिसत होता. पण जसं मी तुला मगाशी म्हटलं की काही गोष्टी मला स्वतःला स्फुरतात अचानक. कारण ते 6 मी एक रेखी ग्रँडमास्टर पण आहे, त्याच्यामुळे ते चक्र डेव्हलप्ड असल्यामुळे ते पटकन मला ते लक्षात येतं की हा माणूस कदाचित डिवोर्सी आहे. तर मी त्याला म्हटलं सर तुम्ही डिवोर्सी आहात असं वाटतं. म्हटलं येस सर माझं डिवोर्स झालं आहे. तर म्हटलं सर तुमचा हात बघितला ना तर मला हे दिसतं की तुमच्या हातामध्ये डिवोर्स योग नव्हता खरा, सेपरेशन योग होता नक्की, पण 100% तुम्ही फोर्स करून त्या व्यक्तीला डिवोर्स दिलेला आहे. काय हे फॅक्ट आहे का? तो म्हटलं सर येस ॲक्च्युअली फॅक्ट आहे. आमचं लग्न झालं होतं, इनफॅक्ट लव्ह मॅरेज झालं होतं आणि अतिशय प्रेमात होतो, परंतु आमची काही क्षुल्लक गोष्ट भांडणं झाली आणि त्याचा मी खूप मोठा इगो इश्यू केला. बायको रागाने निघून गेली घरातून, सेपरेट झाली आणि तिला मी जाऊन सॉरी बोललो. सॉरी बोलल्यावरती ती खूप रागात होती. तिने माझी सॉरी ॲक्सेप्ट नाही केलं, माझी अपॉलॉजी ॲक्सेप्ट नाही केली. तर त्याचा राग धरून मी वकील गाठला आणि मी डिवोर्सच फोर्स केला. बापरे. आणि ॲक्च्युली आता मी खूप रिपेंट करतोय, पण आता ती वेळ निघून गेली. आता ती माझ्याकडे आयुष्यात परत यायला तयार नाही. म्हणजे काय असतं की जेव्हा सेपरेशन योग आहे ना तो रिवर्ट पण होऊ शकतो खूप वेळा. म्हणजे मी सजेस्ट करतो, काही लोक येतात माझ्याकडे ज्यांचे नवरे सेपरेट झाले असतात किंवा बायको सेपरेट राहत असते आणि ते मला विचारतात सर माझं रिमॅरेज आहे का, आणि त्याच्या हातात रिमॅरेज दिसत पण नसतं. तर मी त्याला खूप वेळा उपदेश करतो की बाबा तुझ्या हातामध्ये सेपरेशन योग आहे, रिव्हर्सिबल आहे, तो करू शकतो. कारण काय तुमच्याकडे तुम्हाला कर्म करण्याची पण मुभा आहे. थोडं बॅकफुटला जा, थोडा इगो बाजूला ठेव, तू जाऊन सॉरी बोल, व्यक्ती कदाचित खुश होईल, परत तुम्ही एकत्र राहा. कारण रिमॅरेज तर नाहीच आहे. मग लाईफमध्ये एकटं राहण्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही एक बॅकफुटला थोडं याणी करा. ती व्यक्ती जर माझ्याकडे येऊन अशा गोष्टी विचारलं किंवा नवरा बायकोने जर हात दाखवले तर हे गायडन्स मिळू शकतं, तर पुढचा अनर्थ टळू शकतो. अगदी बरोबर. खूप लोकांना काय वाटतं की ठीक आहे ना, मी काय आता हिला सेपरेट राहते, मी हिला डिवोर्स देतो, पुढचं लग्न कर. पण लग्न नसेलच हातामध्ये तर मग काय, बरोबर, मग होणं खूप कठीण. आणि जर समजा योग नाही लग्नाचा आणि फोर्सिबल तुम्ही केलंच तर ते भयंकर कॉम्प्लिकेशन होते पहिल्यापेक्षा जास्त. मग दॅट इज बेटर की पहिल्याच व्यक्तीला ऑलरेडी इट इज सेड ना की नोन डेव्हिल इज बेटर दॅन अननोन डेव्हिल. तर ज्या व्यक्तीशी भांडण झाली त्याचा नेचर कसा आहे, काय गोष्टीवर आपल्या खटकी होणं हेही कळतं ना, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर परत ॲडजस्ट करणं कदाचित सोपं पडेल. राईट. आता तुमच्या आयुष्यामध्ये जर का मॅरेजचं खूप मोठं सुख नाही तर जे तुमचा योगच नाही अशा व्यक्तीशी फोर्सिबली लग्न केलं तर जास्त कॉम्प्लिकेशन्स फेस करू शकतो. आणि म्हणून हात जर जुळवले तर तुम्हाला फायदा चांगला होऊ शकतो. त्याच्यानंतर अजून एक असा प्रश्न येतो तो म्हणजे लोन किंवा मग एखाद्याची फसवणूक होते पार्टनरशिप्स किंवा बिझनेसेसमध्ये, हे सुद्धा आपल्याला कळू शकतं. अगदी कळतं. आणि खूप वेळा तर काय असतं की ज्याची फसवणूक ऑलरेडी प्रचंड झालेली असते ना, असा माणूस खूप फ्रस्ट्रेट झाल्यावरती पामेशकडे येतो. परंतु जर तुम्ही यंग एजला, मी त्यांना म्हणतो पण की जर तुम्ही यंग एजला जर का एखाद्या म्हणजे माझ्याकडे असं नाही कोणाकडे ज्याला नॉलेज आहे अशा माणसाकडे तर गेला असतं, त्याचं सांगितलं असतं की बाबा तुझ्या हातामध्ये असं योग आहे की तुला बहुतेक सगळ्यांवर फसवणूक होणार, तर तो थोडा कॉशियस राहिला असता आणि मग त्याची प्रॉब्लेम्स तेवढे झाले नसते. माझ्याकडे एक 69 वर्षाच्या माणसाचा योग आला, म्हणजे ते बघायला आले होते आणि त्या माणसाचा हात बघितला. मी त्याला म्हटलं की सर तुम्हाला आयुष्यामध्ये ना प्रचंड फसवणूक झाली असणार फायनान्शियली, म्हणजे एवढं फसवणूक झाली असेल ना की तुम्ही ते सहन नसेल करू शकत. तर ते बोलले की सर तुम्हाला काय सांगू, मी माझ्या एका मित्राला त्याच्या अतिशय मोठ्या कर्जासाठी मी त्याला गॅरेंटर राहिलो होतो आणि मित्र फरार झाला आणि ते अख्खं लोन बँकेने माझ्याकडून वसूल करण्यासाठी माझं घर जप्त केलं. एक मजली घर होतं ते जप्त केलं. आज माझी अख्खी फॅमिली माझ्याशी बोलत नाही, अशी सिच्युएशन तयार होते. म्हणून जर फसवणूक होणार असेल ते अगोदर कळलं तर ऑब्व्हियसली माणूस प्रिकॉशन घेऊ शकतो. करेक्ट. किंवा काही लोकांचं असं असतं की त्याचे कलिग्स वाईट वागणार असतात, त्याचे बॉस त्यांना अप्रिशिएट करणार असतात.
ह्या कारणावरून लोक घर सोडायला नोकरी सोडायला बघतात. पण त्यांचं प्रारब्धामध्ये ती गोष्ट त्रासदायक असेल ना, तर जोपर्यंत त्या ग्रहाचा दोष दूर नाही करत तोपर्यंत कुठेही गेलं ते प्रारब्ध घेऊनच जाणार. आणि म्हणून जर का तुम्ही हात दाखवून जर सल्ला घेतला तर त्याचा फायदा जास्त होऊ शकतो. फ्युचरमध्ये आपल्याला काय करायचे, कुठले दोष टाळायचे, कुठले, म्हणजे उदाहरणार्थ जर का आपण एखाद्या रस्त्यावर चाललो आहे आणि तर समोर मोठा खड्डा आहे पण आपल्याला माहीतच नाही आहे, तर आपण त्या खड्ड्यात जाऊन पडणार. बरोबर. पण एखादा नॉलेज असलेला माणूस की समोर खड्डा आहे, तो त्याला तुम्हाला सांगेल की अरे बाबा पुढे खड्डा आहे, तू पडणार आहेस, थोडा रस्ता बदलून जा, तर तुम्ही खड्डा अवॉइड करू शकतो. आयुष्य सेम तसंच आहे. आणि त्याच्यामुळे पामिस्ट्रीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी गायडन्स करता येतं लोकांना. तर मग सर याच्यानंतर हाच प्रश्न ऑब्व्हियसली मला विचारा असं वाटेल की जसं आपण लहान बाळाचं करतो ना की वर्षभरात त्याची पत्रिका आपण तयार करतो, तर तसंच मग लोकांनी पामिस्टकडे पण जाऊन बघितलं पाहिजे का, किंवा मग कधी लहान मुलाचा तुम्ही हात दाखवला पाहिजे पामिस्टकडे? तसं ॲक्च्युली जन्मजात आपल्याकडे लाईन्स आहेतच, म्हणजे प्रत्येकाच्या हातावर लाईन्स असतात, पण सगळ्या लाईन्स प्रॉपर नसतात फॉर्म झालेल्या. आणि जसं मी तुला म्हटलं, जसं मी चेरिओला फॉलो करतो, तर चेरिओचं म्हणणं असं की तुमचं जसं विल पॉवर स्ट्रॉंग आहे आणि जसं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रयत्न जास्त करणार तसं तुमच्या डॉमिनंट हँडमधल्या लाईन्स चेंज होतात. ह्याचा अर्थ असं की डॉमिनंट हँडमधल्या लाईन्स चेंज व्हायला त्या मुलाचं तेवढी थोडीफार तरी मॅच्युरिटी पाहिजे. बरं. म्हणजे अगदीच लहान मुलगा असेल तर त्याला काही विल पॉवर स्ट्रॉंग होऊन तो काही आयुष्यामध्ये फार मोठं करण्याचा प्रयत्न करतो, त्याला ते टीचरचा धाक किंवा आई वडिलांचा धाक म्हणून तो काही गोष्टी करत असतो. एक थोडीशी त्याला लेव्हल आली, म्हणजे साधारण 10-12 वर्षात झाल्यानंतर, 10 तर कमीत कमी पाहिजेच, तर त्याला काहीतरी कळतं की आपलं आयुष्य घडवायचं आहे. करेक्ट. आणि मग तो त्याच्याप्रमाणे तो प्रयत्न करणार असतो, त्याचं काहीतरी एक आयुष्याचं ड्रीम हळूहळू तयार व्हायला लागलेलं असतं. आणि मग त्या ज्या लाईन्स फॉर्म झाल्या असतात ना, ते जास्त चांगलं असतं बघणं. त्याच्यामुळे मी सजेस्ट करेल की 10 वर्षानंतर बघावं. अगदी ज्याला अगदी एक्सेप्शनल केस आहेत की ज्याला खूप काही त्रास आहेत, हेल्थचे इश्यूज आहेत समजा, किंवा सायकिक प्रॉब्लेम आहे, अशांचे लवकर हात दाखवता चालतं. मी एक्सेप्शनल केस मी बघतोही. बरं. काही मुलं अशी असतात की जी वारंवार आजारी पडत असतात आणि डॉक्टर लोकांना कळत नसेल ते का आजारी पडतात, आणि मग अशा वेळेला मी एक्सेप्शन बनवतो की 6-7 वर्ष 5 वर्ष पण हात बघतो. पण जनरली पैसा मिळतो म्हणून वाटेचा हात बघा असं नाही. म्हणजे मी पेरेंट्सला सरळ सांगतो की बाबा त्याचं 10 वर्षाचं होऊन जाऊन दे, ॲटलिस्ट त्याच्यानंतर हात दाखवा. कारण खूप पेरेंट येतात माझ्याकडे आणि लहान मुलं असतात त्यांची घरात 3-4 वर्षाची, म्हणतात की आता आमच्या मुलांना पण घेऊन येतो. म्हटलं नका आणू, त्यांना थोडंसं वाढून द्या, त्यांचं काहीतरी लाईफमध्ये स्वतः घडवण्याचे एम होऊन द्या, मग आणा, तर त्या पैशाचा तुम्हाला काहीतरी फायदा आहे. करेक्ट. आणि त्यांना पण काही गायडन्सचा फायदा होईल. आणि त्याच्याप्रमाणे मग मी साधारण 10 नंतर बघतो. आणि मग काही लोकांचे दोन्ही हातांच्या लाईन काहीशा सिमिलर असतात, मग त्याचा अर्थ काय? हां, मगाशी पण मी जसं म्हटलं की एक हात जो आहे तो डॉर्मंट हँड आहे, जो आपल्याला मागच्या जन्माचं काहीतरी आपण जे काही कर्म केलं त्याचं प्रारब्ध म्हणून घेऊन आलो आहोत. त्याप्रमाणे आपले ग्रह दोष निर्माण झाले आहेत, त्याप्रमाणे आपल्या लाईन्समध्ये दोष निर्माण झालेले आहेत. आणि एक हात जो आहे त्याच्यामध्ये आपण जितका विल पॉवर स्ट्रॉंग आणि जेवढा आपण प्रयत्न करणार त्या विपरीत गोष्टींना सामोरं द्यायला, जसं कृष्णाने म्हटलं की कर्म करा, अर्जुनाला पण त्यांनी म्हटलं तसं त्यांनी आपल्याला परमेश्वर हा आदेश दिलेला की कर्म करा. तर जो जितका स्ट्रॉंग कर्माच्या पाठी लागेल त्याच्यामध्ये लाईन्समध्ये चेंज होतो, म्हणजे प्रारब्धामध्ये थोडा फरक पडतो. अगदीच असं नाही की एकदमच प्रचंड फरक पडेल, परंतु लाईन्स थोड्याफार चेंज होतात. पण ज्याच्या हातामध्ये लाईन्स अजिबातच चेंज नाही, समजा की तो जसं आहे तसंच लाईफ जगायला त्याने ॲक्सेप्ट केलेलं आहे, म्हणून त्याच्या लाईन्स सिमिलर आहेत. बरं. आणि अशी कधी तुमच्याकडे केस आली आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही एकदा प्रेडिक्शन दिलं आहे, तसं घडलं आहे, आणि नेक्स्ट टाईम जेव्हा आला त्यावेळी थोड्या लाईन्स चेंज झालेल्या आहेत? ॲक्च्युली मी प्रत्येक वेळेला सांगतो की मी एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं की नथिंग इज इम्पॉसिबल. एखाद्या हातामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी दिसत असतात ना, आणि त्यावेळेला ते योग पण दिसत नसतात, परंतु मंत्राच्या साह्याने आणि प्रॉपर गायडन्समुळे तुम्ही त्या गोष्टी बदलू शकता अप टू सर्टन डिग्री. आणि म्हणून मी असं म्हणत असतो की आता जस्ट एक 2-3 दिवसावर माझ्याकडे एक माणूस आला होता आणि बायकोला घेऊन आला होता आणि दोघांची हात दाखवायचे होते, आणि त्या माणसाच्या हातामध्ये साधारण 1.5 ते 2 वर्षात नोकरी जाण्याचे 100% चान्सेस होते, म्हणजे त्याचं करिअर पूर्णपणे संपायला आलेलं होतं. तो मला खोदून सारखा विचारला की सर माझं 10 वर्ष तरी नोकरी टिकेल का, मला खोटं बोलायला पण आवडत नाही आणि इतकं कटू सत्य सांगायला पण भीती वाटते. तो मला सारखा सांगा की मुलं माझी लहान आहेत आणि कमीत कमी 10-12 वर्ष मला नोकरीची गरज आहे, त्यानंतर तर ठीकच आहे,
तर मी त्याला असं फटकन नाही सांगू शकतो की 1.5 वर्षामध्ये 2 वर्षात तुझी नोकरी जाणारच आहे. हम्म. मी त्याला वारंवार हे समजवतो की बाबा तुझे हे ग्रहदोष असे आहेत आणि हे तुला मी मंत्र सजेस्ट करतो, ते तू मंत्र म्हण आणि त्याच्यानंतरचा इफेक्ट चांगला असू शकतो. हम्म. पण वारंवार डीप केलं ना तर मग मी त्याला म्हटलं की बाबा तुला वाईटच ऐकायचं असेल तर काय होईल माहिती आहे का, की फक्त जर का मी निगेटिव्ह प्रेडिक्शन आत्ताच्या तुझ्या हाताप्रमाणे दिली ना तर तू फार प्रचंड डिप्रेशनमध्ये जाशील. बर. आणि मग मी जे सांगितलेले उपाय ते तू करण्याच्या मनस्थित पण राहणार नाहीस हम्म. आणि मग तू चेंज नाही करू शकणार. पण मला हा कॉन्फिडन्स आहे, म्हणजे माझे काय स्वतःचे बनवलेले मंत्र नाही आहेत, हे शास्त्रात सांगितलेले मंत्र जे लोकांना फळतात. करेक्ट. तर जर मी मंत्र सांगतोय तर तू समजून जा की तुला मंत्र सांगतोय तुला फायदा होणारच आहे. हम्म. आणि जेवढा तू पॉझिटिव्ह स्टेट ऑफ माइंडमध्ये राहशील तेवढा त्या मंत्राचा फायदा चांगला होणार. जेवढा तू श्रद्धेने करणार तेवढा त्या मंत्राचा फायदा चांगला होणार. बर. आणि मी असे अनेक उदाहरणं बघितली माझ्या लाईफमध्ये की ज्या ठिकाणी योग नाहीत पण तो माणूस अतिशय प्रयत्न करतो आणि ती गोष्ट घडून येते. उदाहरणार्थ एखाद्याच्या नशिबामध्ये लव्ह मॅरेज नाही पण तो प्रचंड मनाने पेटलेला असतो किंवा ह्या मुलीशीच लग्न करणार. असं म्हणतात ना की अगर सच्चे दिल से चाहो तो सारी कायनात बरोबर आहे. डायलॉग थोडे आता परंतु ते सारी कायनात वगैरे हा एक फेमस डायलॉग आहे. तशा प्रकारचं की जेव्हा तुम्ही अतिशय प्रयत्न करता, असे म्हणजे फॅमिलीमध्ये पण मी बघितलं की ज्याच्या हातामध्ये लव्ह मॅरेजचं योगच नाही आणि मी सांगितलं पण की लव्ह मॅरेजचं योग नाही पण तुला मुलगी आवडली ना तर तू तुझ्या मनाने सच्च्या दिलाने त्याचा प्रयत्न कर, तर ॲक्च्युअली ते घडून आलं आणि ॲक्च्युअली लग्न लव्ह मॅरेज झालं आणि तो नंतर तो योग दिसायला लागला. लाईन्समधला फरक नंतर दिसायला लागला. किंवा माझा एक मित्र होता, तो तेव्हा खास मित्र असल्यामुळे आपला कधी आपला फ्रीमध्ये हात बघ रे बाबा जरा बघ रे, तर तो एका गव्हर्नमेंटच्या लायब्ररीन होता आणि एका गव्हर्नमेंटच्या लायब्ररीमध्ये फार मोठ्या लायब्ररीच्या पोस्टवर तो होता, म्हणजे त्याच्या अंडर 14 लायब्ररीज होत्या. पण त्याला तिकडे खूप सॅटिस्फॅक्शन नव्हतं आणि त्याला चेंज करायचा होता जॉब फॉर सर्टन रिझन जे काय असेल. तर तो मला बोलला की अरे बाबा बघ रे माझा हात, मला जॉब चेंज करायचा आणि मी एका ठिकाणी प्रयत्न करतो आहे. मी तर हात बघितला म्हटलं बाबा तुझ्या नशिबात योग नाही जॉब चेंज करण्याचा. आणि त्यावेळेस माझं फार म्हणजे नुकताच करिअर होतं ज्यावेळेस मी सुरुवात केली होती आणि त्यावेळेस मला हे अनुभव नवीन नवीन होते. त्याला म्हटलं बाबा तो योग नाही, तर नोकरी तर काय बदलणार की नाही. तर तो खूप जिद्दी होता. म्हटलं कसं रे तुझं काय, तू पामिस्ट आहेस, मी हे करूनच दाखवेन, हे त्याचे वर्ड होते. आणि मला तेव्हा पहिल्यांदा हा अनुभव आला की ओके म्हणजे तुमच्या योगाच्या पलीकडे जाऊनही अतिशय जिद्दीने काही गोष्टी घडतात आणि त्या नंतर दिसायला लागतात. कारण काय की मग मी विचार केला की ओके म्हणजे असं आहे की जसं केरळ म्हणा की 2 हातात लाईन बदलतात म्हणजे यस योग पण बदलू शकतात. आणि त्यांनी ॲक्च्युली 6 महिने त्यांनी जॉब चेंज करून दाखवला अथक प्रयत्नाने. आणि मग त्याच्या हातामध्ये ते दिसतही होतं की हां ओके ह्याला जॉब चेंज आहे. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की तुम्ही कुठल्याही गोष्टी हार्ड अँड फास्ट नाही घेऊ शकत आणि म्हणूनच पामिस्टरचा उपयोग होतो. ओके. म्हणजे जर एखादी निगेटिव्ह गोष्ट जर तुम्हाला सांगितली ना तर त्याच्यावर पॉझिटिव्ह तुम्हाला वेज सांगितले, तुम्हाला मंत्र सांगितले, तुम्ही ती निगेटिव्ह गोष्ट बदलूही शकता. ते जर अगदी हार्ड अँड फास्ट असेल मग काहीच फायदा नाही ना. मग उलट न समजलेलं बरं. कारण फ्युचरमध्ये तुमच्या खड्डाच असेल, नशिबात वाईटच असेल तर मग वाईट ऐकून रडत रडत बसण्यापेक्षा जेव्हा येईल तेव्हा बघू. बरोबर. पण आपल्याला ते बदलू शकतो म्हणून ते बघायचं आणि ते बदलण्याचा प्रयत्न होता. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता तुम्ही सर एवढं मस्त सांगताय, असं वाटतंय की आपण आपल्याच म्हणजे रिलेट होत आहेत सगळ्या गोष्टी. तर याच्यानंतर आमच्या सगळ्या प्रेक्षकांचा आवडीचा प्रश्न आहे तो म्हणजे ब्लॅक मॅजिक जे आहे, तर ते जसं आता ॲस्ट्रॉलॉजीमध्ये अफेक्ट करू शकतं तसं पामिस्ट्रीवर पण अफेक्ट करतं का? ॲक्च्युली माझ्याकडे म्हणजे मी एवढा प्रोफेसर होतो इकॉनॉमिक्सचा आणि टू बी व्हेरी फ्रँक एक जमाना होता की मी ब्लॅक व्हाईट काहीच म्हणत नव्हतो. म्हणजे निगेटिव्ह एनर्जी किंवा भूतप्रेत हा प्रकार पण मानत नव्हतो, वाईट आत्मा हा प्रकार मानत नव्हतो. आणि मी असं म्हणायचं की माणूस मेला संपलं आयुष्य. आणि देवालाही खूप नव्हतं मानत ॲक्च्युली. पण मला नंतर काही असे अनुभव आले आणि मला असं वाटलं की नाही आपल्याला देवाकडे आपल्याला विश्वास ठेवून केलं पाहिजे. आणि मी करत गेलो आणि जसं तुम्ही देवाचं जेवढं करताना तसं तुम्ही अट्रॅक्ट होत जाता. आता ह्या क्षेत्रात जेव्हा मी आलो त्यावेळेस मला कन्फर्म कळलेलं होतं की निगेटिव्हिटी हा प्रकार प्रचंड आहे आणि वाईट आत्म्यांचा त्रास होतो, निगेटिव्ह आत्म्यांचा त्रास होतो. पण निगेटिव्ह आत्म्यांचा त्रास म्हणजे शरीराशिवायच्याच निगेटिव्ह आत्म्यांचा त्रास नाही.
तर शरीरात असलेल्या पण निगेटिव्ह आत्म्याचा त्रास होतो. म्हणजे जर का एखादा माणूस प्रचंड जेलस असेल तुमच्यावरती, हां. तर त्याचीही निगेटिव्हिटी तुम्हाला लागते. बर. जेव्हा आपण रेकी करतो, मी रेकीचं ग्रँडमास्टर आहे, तर रेकीमध्ये आम्हाला काय असतं की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जी एवढ्या दोनच गोष्टी आहेत. एक माणूस आहे आणि त्याच्या मनात प्रचंड जर का द्वेष आहे दुसऱ्याबद्दल, दुसऱ्याचं वाईट करण्याची इच्छा आहे, तर तो तेवढंच वाईट करणार जो एक आत्मा शरीराशिवायचा तुमचं वाईट करणार. आणि त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी असतात. पण माझ्याकडे अशी अनेक लोक आहेत ज्यांना शरीराशिवायच्या वाईट एनर्जीज त्यांना त्रास देत असतात. ओके. आणि त्या एनर्जीज त्यांचं लाईफ पूर्ण टोटली डिस्ट्रॉय करत असतात. म्हणजे त्यांची फेटलाईन वेगळं सांगत असते, त्यांचे ग्रह वेगळे सांगत असतात, पण या ब्लॅक एनर्जीनी त्यांना प्रचंड त्रास होत असतो. माझ्याकडे तर रिसेंटली एक कपल आलं होतं आणि त्या माणसाला लखवा मारला होता आणि अक्षरशः म्हणजे बरबादीच्या साप बरबादच झाले होते लोक. माझ्याकडे जेव्हा तो आला तो माणूस अक्षर रडत होता आणि दुर्दैवाने असं झालं की त्या माणसाचा तो चांगला हायली क्वालिफाईड होता, एमफार्म झालेला, त्याची बायको चांगली शिकली होती, पण आज अशी कंडिशन की विदाऊट जॉब, विदाऊट एनी बिझनेस, तो घरामध्ये अक्षरशः कर्जबाजारी जाऊन घरातल्या सगळ्या वस्तू विकून विकून जगतोय. त्याचा हात बघितल्यावर मला कळलं की ह्याच्या हातामध्ये खूप चांगलं होतं, पण ह्याला ब्लॅक मॅजिक झालेली आहे. आणि मग मी त्या ठिकाणी ब्लॅक मॅजिकबद्दल बघितलं, पण त्याच्या हाताप्रमाणे कळतं. त्याच्यानंतर मी डाउझिंग करतो, तर डाउझिंगवरून मी कन्फर्म केलं ब्लॅक मॅजिक आहे. मग कोणी केलं हे शोधण्यासाठी डाउझिंग केलं. म्हणजे कसं शोधू शकतो आपण की जर त्याला माहीत असेल, संशय असेल की कोणी केलं, तर त्यांची नावं घेऊन आपण डाउझिंग करू शकतो की हा आहे का, तो आहे का. तर त्याला 4 भाऊ होते आणि त्या 4 भावांना 4ही भावांची नावं घेतली, तर 3 भावांच्या नावानं निघालं की त्यांनी ब्लॅक मॅजिक केली. बापरे. आणि त्याला जो लखवा मारला गेला होता त्याच्या कुंडली म्हणजे हाताच्या याच्याप्रमाणे त्याला लखवा मारणं हा प्रकार नसता झाला, परंतु म्हणजे तो ग्रहदोष नव्हता, पण ते ब्लॅक मॅजिकने की त्यांनी घराच्या बाहेर पडूच नाही अशा प्रकारे केलं होतं. तर असे खूप येतात. म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या क्लायंटमध्ये 30% लोक अशी असतात की ज्यांना काही ना कोणीतरी केलं असतं, फार क्लोज लोकांनी केलेलं असतं. अरे बापरे. आणि फार प्रचंड त्रास असतो. म्हणजे जेव्हा माझ्याकडे एक क्लायंट आला होता, ज्याचं मी अगोदरच्या पण एका ह्याच्यामध्ये रेफरन्स दिला होता पॉडकास्टमध्ये, की लिटरली स्पीकिंग तो माणूस कोट्याधीश असायला पाहिजे. म्हणजे एक वेळ तो होताही, पण त्याला कोणीतरी जेलसी पोटी ब्लॅक मॅजिक केली होती. आणि अशी कंडिशन होती, 2 वेळा जेवणाची कंडिशन नाही, मुलांना शिकवण्याची कंडिशन नाही. मी त्याला म्हटलं की बाबा तू इतका प्रचंड श्रीमंत असायला होता. बोललं सर यस, मी एवढा श्रीमंत होतो की माझ्याकडे BMW आणि मर्सिडीज गाडीशिवाय मी कुठल्या गाडीत फिरायचं नाही. माझ्याकडे 2-2 गाड्या होत्या, मर्सिडीज पण होती, BMW पण होती. आज अशी कंडिशन माझ्याकडे सायकल पण नाही. आणि त्याच्या फ्युचरमध्ये म्हणजे त्याच्या प्रेडिक्शन्सप्रमाणे जर दिलं असतं तर तसं नसायला पाहिजे होतं, किंवा त्याच्या हाताप्रमाणे प्रेझेंट पण सिच्युएशन नसायला पाहिजे होतं. पण इतकी भयंकर ब्लॅक मॅजिक त्याच्यावर केली की त्या त्यांनी मला अप्रोच केलं, तर मला बोलला की सर मी तुमची फीस नाही देऊ शकत. ॲक्च्युली काय खूप लोक असे सांगतात की फीस नाही देऊ शकत, ॲक्च्युली देऊ शकतात किंवा माहीत नाही. ते आल्यावर हात बघितला मला कळतंच की देऊ शकतो की नाही. त्यामुळे मी लगेचच काय असं म्हणत नाही की नको फी नको देऊन ये माझ्याकडे. पण तो माणूस जेव्हा आला तेव्हा मला बोलला होता की सर मला तुमची फी जमवावी लागेल, ते पण मला कोणातरी कर्ज काढावं लागेल, तेव्हाच मी तुमच्याकडे येऊ शकतो. आणि तो माणूस कर्ज अक्षरशः घेऊन आला असेल कोणाकडून तरी पैसे घेऊन, आणि जेव्हा तो आला तेव्हा त्याचा हात बघून मला कळलं की काय सिच्युएशन आहे. आणि मग त्याला मी सांगितलं की बाबा तुला मी काही मंत्र देतो, त्याच्यानं तू बाहेर पडण्याचं मार्ग मिळतील तुला नक्कीच, देवाच्या जर तू विश्वास ठेवशील. कारण हे मंत्र जे असतात ना, हे बाबा लोकांकडे जाऊन ते लोक खूप लुटमार करतात, परंतु परमेश्वराचे काही आहेत मंत्र किंवा काही पुस्तकं आहेत, ती जर वाचली तर कुठल्याही प्रकारची ब्लॅक मॅजिक उतरू शकते. हा माझा अनुभव आहे आणि हा माझा विश्वास आहे. त्याला मी फार म्हणजे मी कुठलेच आल्यावरती कोणाला असे महागातले उपाय सांगत नाही. माझी फी थोडी कोणाला हायर पण वाटत असेल, पण आल्यानंतर आणखी ह्या पूजा त्या पूजा सांगत नाही, मी मंत्रच सांगतो किंवा कुठली पुस्तकं सांगतो. आणि त्याप्रमाणे त्याला मी सांगितलं की याच्यात तो बाहेर पडू शकतो. आणि तो खूप खुश झाला. म्हणजे तो एवढा प्रचंड खुश झाला की सर मी तुमची फी देतो. म्हटलं नको राजा, तू एक काम कर, ही एनर्जी एक्सचेंज आहे, ही फ्रीमध्ये नसते करायची, म्हणून तू ₹1 ठेव फक्त देवाच्या पायाशी. आणि त्यांनी ती ₹100 ठेवले की नाही सर मी ॲटलिस्ट ₹100 ठेवतो. आणि ते ₹100 आजही बाजूला ठेवून दिले त्याच्या नावाने. आणि त्याला मी म्हटलं की जेव्हा कधी तुला खूप चांगला आयुष्यात होईल तर परत मला याला कॉन्टॅक्ट कर. म्हणजे अशाही गोष्टी होतात. याच्यानंतर आकस्मिक मृत्यू असतात किंवा हेल्थमधले तुमचे प्रॉब्लेम्स, की फॉर एक्झाम्पल जसं आत्ता तुम्ही सांगितलं की लकवा हे होणं, किंवा कधी कधी मेंटल डिसऑर्डर्स असतात की व्यक्ती वेडाच होऊ शकतो, तर हे सुद्धा त्याच्यातून कळतं. हो, ॲक्च्युली माझ्याकडे ना एक अजून व्यक्ती होती ज्यांनी फोन केला होता. ॲक्च्युली मला मी म्हणजे प्रेक्षकांना जर कधी इंटरेस्ट असेल माझ्याकडे येण्याचं एक लक्षात घ्या की व्हॉट्सअप करत जा, फोन घ्यायला वेळ नसतो, नाही तर मी लोकांना हँडल नाही करू शकणार.
पण फोन घेतला नेमका माझ्या मिसेसनी आणि त्या माणसाने सांगितलं की मॅडम ना माझ्या बहिणीला प्रचंड असं भूतानी झपाटलं आणि त्याला त्याच्या कुठल्या तरी जे अशा बाबांनी त्याला सांगितलं की 30 भूतानी झपाटलेलं आहे. बापरे. आणि त्यातली सगळी उतरत त्याची 23 भूतं उतरली आणि 7 भूतं राहिलेली आहेत शहरात. तर प्लीज सरांना सांगा की माझ्यावर फोनवर बोला. तर मग मी माझे फावला तर कॉल केला. त्याला म्हटलं की बाबा तुझी बहीण कुठे आहे. तर तो बोलला की माझी बहीण गाणगापूरला मी ठेवली, कारण काय की मला कर्जच एवढं झालं की आणखीन कर्ज काढून मी कुठल्या बाबाला पैसे देऊ शकत नाही. तर शेवटचा उपाय म्हणून गाणगापूरला ठेवलेली आहे. तर मी असं बिलीव्ह करतो की गाणगापूर म्हणजे जिकडे दत्ताचं स्थान आहे त्या ठिकाणी वाईट शक्ती राहणं फार कठीण. बरोबर. जर 2-4 महिने जर का ती स्त्री तिकडे राहत असेल तर तिच्यावरती भूतं असणं मला नाही पटत. कारण का की शेवटी तो परमेश्वराचंच एक रूप आहे. मी त्याला म्हटलं एक काम करतो ना, तुझ्या बहिणीच्या हाताचे फोटो पाठव मला, मी चेक करतो की ॲक्च्युली तिला भूत आहे का आणखीन काय प्रकार. आणि जेव्हा तिने हाताचे फोटो पाठवले तेव्हा ती सायकिक केस होती. आणि मी त्याला सांगितलं की तिचं ना मेंटल डिसऑर्डर आहे आणि त्या मेंटल डिसऑर्डरमध्ये ती अशी विक्षिप्त वागते ना की तुम्हाला वाटतं तिला भूत लागलं. म्हणजे एव्हरी टाईम काय प्रत्येकाला ब्लॅक मॅजिकच असं असं काही नाही. आणि मग त्याला मी सांगितलं की तुम्हाला की सर मी प्रत्यक्षात तिला घेऊन येऊ का. तर म्हटलं नको आणूस, कारण काय की अजून मी हात तुझा फोटोमध्ये बघतोय. ती जर इकडे आली आणि विचित्र वागली तर बाकीच्या क्लायंट जर 1-2 जण म्हणजे अपॉइंटमेंटप्रमाणे असतं पण तरी पण पुढचे क्लायंट येऊन बसलेले असतात तर त्यांना त्रास होईल. त्याच्यामुळे तू हात मी फोटो बघून जे सांगणार तेच तुला प्रत्यक्षात सांगणार. तर तिला तू कुठल्याही प्रकारच्या बाबाकडे नेऊ नकोस. तिला मी काही देवाचे मंत्र काही देवाची पुस्तक सांगतो ते वाचायला सांग आणि त्याच्यातून ती बाहेर पडू शकते. सायकिक केस आहे तिची. ॲट द मोस्ट तुला वाटलं तर सायकॅट्रिस्टला दाखव. पण ह्याच्या पलीकडे जाऊन तू, कारण त्याने ऑलरेडी 8 लाखाचं कर्ज केलं. तर मला सर मी 8 लाखाचं कर्ज केलं फक्त बहिणीच्या हे बाबा लोकांच्या पूजा अर्चा करण्यासाठी. तर असेही लोक गैरफायदा घेऊ शकतात. म्हणून प्रत्येक ठिकाणी ब्लॅक मॅजिक असं करून पण माणसाने उपयोग नाही आणि अगदीच अविश्वास करून पण उपयोग नाही, कारण कधी कधी खरंच त्रास पण असतो. ओके. मगाशी बोलता बोलता तुम्ही एक उल्लेख केला तो म्हणजे डाउजिंगचा. तर हे डाउजिंग म्हणजे नक्की काय. डाउजिंग म्हणजे आपण एक पेंडुलम घेऊन आपण उत्तरं मिळवत असतो. तर डाउजिंग करताना खूप लोक असं म्हणतात की डाउजिंगची उत्तरं बरोबर नाही, परंतु कोण करतं ह्याच्यावर पण महत्त्व आहे. कारण डाउजिंग काय असतं की आपण एका वायरला म्हणा किंवा साखळीला म्हणा एक निर्जीव वस्तू लावत असतो. म्हणजे असं की ब्रासचं पेंडुलम आहे किंवा कुठल्या तरी क्रिस्टलचं पेंडुलम आहे आणि त्या पेंडुलमला आपण प्रश्न विचारतो आणि ते आपलं यस किंवा नोमध्ये उत्तर देतं. तर पहिल्यांदा आपण सुरुवात करताना विचारतो की तुम्हाला यस कसं उत्तर देणार, मग ते हलून दाखवतं आपलं की कसं उत्तर देणार. मग ते नो कसं ते तसं हलून दाखवतं की जर त्याला मी जर आज्ञा केली की तुम्हाला कसं उत्तर दे, राऊंडमध्ये फिरून दे, अँटी क्लॉकवाईज फिरून दे, क्लॉकवाईज फिरून दे, तर त्याप्रमाणे ते उत्तर देत असतं. ते ॲक्च्युली असं म्हटलं गेलं डाउजिंगमध्ये की आपला हायर सेल्फ म्हणजे आपला अंतरात्मा जो आहे, म्हणजे आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे त्याच्याने ही उत्तरं मिळतात. आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडला खरंच सगळंच कळत असतं. आपल्या कॉन्शियस माइंडला सगळ्या गोष्टी कळत नाही, पण सबकॉन्शियस माइंडला कळत असतात. आणि त्याच्यामुळे डाउजिंगमध्ये आपण बऱ्याच गोष्टीचा उलगडा करू शकतो. म्हणजे माझ्याकडे जेवढे लोक येतात ज्यांना ब्लॅक मॅजिक लागली असा संशय असतो आणि त्यांना पर्टिक्युलर व्यक्तीवर संशय असतो, त्यांना मी डाउजिंग करून क्लॅरिफिकेशन घेतो. कारण मी ॲज अ रेकी ग्रँडमास्टर म्हणजे हाताची एनर्जी चेक करून मला कळतं की त्याला ब्लॅक मॅजिक झाली का. पण मग त्याला रिकन्फर्मेशनला मी डाउजिंग वापरतो आणि त्याच्यामध्ये मग ते कन्फर्म करतं. किंवा एखाद्या वेळेला खूप असं असतं की ह्या व्यक्तीने केलंच आहे असं समोरची व्यक्ती कॉन्फिडन्स आहे, पण डाउजिंग सांगते की तसं नाही आहे, त्याने नाही केलं, किंवा ब्लॅक मॅजिकच नाही हे पण डाउजिंग सांगू शकतं. पण ते डाउजिंग कोण करतं, म्हणजे डाउजिंग करणाऱ्या माणसाच्या एक्सपर्टाईजवरती पण अवलंबून आहे की ते किती सक्सेसफुली तुम्ही सांगू शकता. असं आहे. असं आता एक मला कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न विचारा असं वाटेल की ॲस्ट्रॉलॉजी आणि पामिस्ट्री ह्यामध्ये अचूक जास्त कुठली विद्या आहे. बघ ॲस्ट्रॉलॉजी काही कमी नाही, कमी माणसामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी आणि पामिस्ट्रीचे जनक कोण आहेत तर भृगु ऋषीच आहेत स्वतःच. म्हणजे जे सप्तर्षी, जे सर्व ज्ञानी असे हे सप्तर्षी, जे आत्मे म्हणजे जे लोक प्रमुख जे कायमस्वरूपी अमर आहेत, अशा लोकांमध्ये सप्तर्षी आहेत. म्हणजे भृगु ऋषी त्याही काळात लाखो वर्ष आजही आहेत. जे विष्णूचे प्रचंड मोठे भक्त होते, जे ब्रह्माचे ॲक्च्युली पुत्र आहेत, तर त्यांनी काढलेलं ॲस्ट्रॉलॉजीच आहे तर ते चुकीचं झालं असं पण नाही, आणि त्यांनीच काढलेलं पामिस्ट्री तेही चुकीचं आहे असं नाही.
परंतु कसं आहे की ॲस्ट्रॉलॉजी आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जे काही कॉम्प्लिकेशन्स लोकांनी करून ठेवली आहे किंवा त्याची इंटरप्रिटेशन त्यांनी जी केलेली आहेत किंवा करता आहेत ती चुकीची असू शकतात. कारण ते खूप त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा मागोवा घ्यावा लागतो आणि त्या अनेक गोष्टींचा मागोवा घेताना ती कपॅसिटी त्या माणसामध्ये आहे का, ते इंटरप्रिटेशन करण्याची कपॅसिटी काय, ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला बर्थ टायमिंगवरती सगळं अवलंबून आहे. बर्थ टायमिंग किती लोकांचं परफेक्ट असेल तर मी असं म्हणू शकतो की फार क्वचितांचं बर्थ टायमिंग खरंच बरोबर असेल. ह्याचं कारण असं की एक तर तुमचं बर्थ झाल्यावरती तुमचं ते घड्याळ बघायला तुमची जवळची व्यक्ती नसते, कोणतरी वेगळंच असतं, त्याला काही फारसा इंटरेस्ट नसतो. मूल जन्माला येतं त्यानंतर बरेच सोपास्कर असतात, त्यानंतर त्याला साफसफाई झाली, मूल रडवलं, त्याच्यानंतर त्याला आया किंवा नर्स टाईम बघणार अंदाजे टाईम दिला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे शास्त्राप्रमाणे पण बर्थ टायमिंग कशाला म्हणायचं ह्याच्यामध्ये पण वाद आहेत. म्हणजे जन्म झाला तर आईच्या शरीरात मुलाचं डोकं बाहेर दिसायला आलं की जन्म म्हणायचा, की ते अख्खं बाहेर आलं की जन्म म्हणायचा, की ते रडलं की जन्म म्हणायचा, असे 3 वेगळे प्रवाद आहे, म्हणजे वेगळे विचारधारा आहेत. मग ह्याच्यात आपण काय समजायचं आणि काय बर्थ टायमिंग मानायचं, आणि मग तो बर्थ टायमिंग जर चुकीचा असेल तर मग आपलं जे कुंडली आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला खरंच सगळ्या गोष्टी बरोबर पडणार का, काही गोष्टी सिमिलर पडणार पण सगळ्याच गोष्टी पडल्या तर ते थोडी शक्यता कमी असते. पण हातामध्ये काय, ॲस्ट्रॉलॉजीपेक्षा हातामध्ये फरक काय की ह्याच्यात पण ग्रह आहेत, पण ह्याच्यात कुठलाही ग्रह कोणाचा मोहताज नाही. प्रत्येक ग्रह आपापलं सांगत असतो. तो दुसऱ्या ग्रहाची दृष्टी कुठली आणि ते दुसऱ्या ग्रहाचं त्या ग्रहाचा त्याचा जो ग्रह स्वामी आहे तो कुठल्या घरात बसला, असे कॉम्प्लिकेशन्स नाही. आणि त्याच्यामुळे आपण एकदम जास्त व्यवस्थितपणे सांगू शकतो असं मला वाटतं. त्याच्याचमुळे मी पामिस्ट्री पडायला लागलो. बरं, त्यामुळे पामिस्ट्री जास्त एक पाऊल पुढे आहे असं आपण म्हणू शकतो. पाऊल पुढे म्हणणं हे थोडं कॉन्ट्रोवर्शियल होईल, परंतु ते जास्त सहज सांगणं आणि जास्त योग्यरीत्या सांगणं होऊ शकतं. मी असं नाही म्हणत की कोणी मोठा ॲस्ट्रॉलॉजी नसेलच, कोणी परफेक्ट नसेलच, परंतु इन जनरल जे सगळे ॲस्ट्रॉलॉजी करणारे आहेत आणि पामिस्ट्री करणारे ज्याचं नॉलेज पामिस्ट्रीमध्ये चांगलं असेल तर आय थिंक की पामिस्ट्री थोडे अपर हँड घेते. कारण का की त्या ठिकाणी एकतर तुम्हाला बर्थ टायमिंगचा काही इश्यू नाही, तुम्हाला साधारणतः वय माहीत पाहिजे. ते पण साधारण वय का माहीत पाहिजे, आता समजा माझ्याकडे एक 40 वर्षाचा माणूस येऊन बसला आणि मला त्याचं वयच माहीत नाही आणि जर मी त्याला 20 वर्षाच्या नंतरच्या गोष्टी सांगायचं होतं तर त्याला ते पास्टमध्ये काही फारसा इंटरेस्ट नसेल. करेक्ट. थोडंसं कनेक्शनसाठी मी सांगतो, कारण काय की त्याला पण कळलं बघ, ह्याला कळतंय आपला हात बघून. पण सगळंच ते सांगण्यात 20 नंतर असं होणार तसं होणार असं सांगण्यात कारण तो 40 वर्षानंतर काय घडणार हे त्याला महत्त्वाचं आहे. पण जर 40चा तो 41 किंवा 42 असेल किंवा 19 तर फार फरक पडत नाही. म्हणजे वर्ष 2 वर्षांनी सुद्धा काही फार फरक पडत नाही. पण इकडे तर काय आहे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काही मिनिटात काय काही सेकंदांनी पण बराच काही फरक पडू शकतो आणि हा डिफरन्स आहे ॲस्ट्रॉलॉजी आणि पामिस्ट्री. म्हणून पामिस्ट्री थोडंसं बेटर आहे असं मला वाटतं. मग सर आता जर कोणाला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा जर कोणी अपॉइंटमेंट घेतली तर मग तुमची प्रोसेस कशी असते ओव्हरऑल? ॲक्च्युली मी 3 प्रकारे लोकांना सेवा देतो. एक तर पहिली गोष्ट म्हणजे मी ऑनलाईन आहे, त्याच्यामध्ये जर का लोकांना येणं शक्य नसेल माझ्याकडे तर हाताचे फोटो पाठवले आणि जर का त्यांना जनरल प्रेडिक्शन असेल तर जनरल प्रेडिक्शन देत असतो. जर त्यांचे काही पर्टिक्युलर क्वेश्चन असले तर मग त्याप्रमाणे फीस पण ऑफकोर्स चार्ज असते. मग त्यांचे पर्टिक्युलर क्वेश्चनप्रमाणे त्यांचे हात बघितले जातात आणि त्यांना आपण उत्तर देत असतो. माझ्याकडे अनेक इंटरनॅशनल क्लायंट असतात ज्यांना इकडे येणं तर शक्यच नसतं. मग त्यांना मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करतो की व्हिडिओ कॉल करतो की त्याचे रिलेटिव्ह इंडियात असतात तर त्यांच्याबरोबर आणि जो फॉरेनला त्याच्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून त्याचेही हाताचे फोटो पाठवले की त्या व्हिडिओवरती एक पर्टिक्युलर टायमामध्ये मी त्यांना अपॉइंटमेंट दिली असते त्यावेळेला मी त्यांना कॉल करतो आणि मग त्या व्हिडिओवर व्हॉट्सअप कॉलिंगमध्ये त्यांना मी एक्सप्लेन करतो. त्यांचे प्रश्न असतात ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो. जे काही गायडन्स आहे, जे काही मंत्र आहेत ते त्यांना मी व्हॉट्सअपवरती टाईप करून पाठवतो. अशा प्रकारे करतो. आणि सगळ्यात जास्त जे लोक प्रिफर करतात ते म्हणजे पर्सनली येणं. पर्सनली जो येतो त्याला पण मग मी समोर गाईड करत असतो की तुम्हाला हात फक्त घेऊन, लोक खूप विचार कुंडली घेऊन येऊ का, तर स्पेसिफिकली सगळे कुंडली आणण्याची गरज नाही, तुमचा हात बरोबर घेऊन या तेवढाच बास आहे. ओके. असाही एक प्रश्न आला मला की मागच्या पॉडकास्टवर काही नाही कॉमेंट की ज्याचे हात नाहीत त्याला भविष्य नाही का. मी असं म्हटलंच नाही की हात नाही त्याला भविष्य, हात आहे त्याला भविष्य आहे आणि हात नाही त्याला.
फक्त हात आहेत त्याचं भविष्य आपण प्रेडिक्ट करू शकतो, हात नाही त्याचं भविष्य प्रेडिक्ट करू शकणार नाही. एवढं सिम्पल आहे हे. साधा लॉजिकली विचार करण्याची गोष्ट आहे. हसण्याला खूप हसू येतं, परंतु वस्तू अशी स्थिती आहे की समजा तुमच्याकडे एखादं पुस्तक आहे तर तुम्ही अभ्यास करू शकता, आणि पुस्तक नाही तर अभ्यास करू शकत नाही. इट इज दॅट सिम्पल. हात आहे तर त्याचा अभ्यास करू शकतो, हात नाही त्याचा अभ्यास करू शकत नाही. बरोबर. हे एवढं सिम्पल गोष्ट आहे. सर, आता आपल्या एवढ्या मस्त गप्पा झालेल्या आहेत, पण माझी एक रिक्वेस्ट आहे की एंडला आपण एक असं सेशन करूयात. मी माझ्या हाताचे फोटो तुम्हाला पाठवलेत, सो आम्हाला प्लीज सांगा की त्याच्यावरून काय प्रेडिक्शन तुम्हाला वाटतं. सो एक प्रेक्षकांना अंदाज येईल की मी तुम्हाला सांगेन ते काय माझ्या बाबतीतलं आहे ते. सो प्लीज आम्हाला सांगा. बरं, बघ तुझ्या हाताप्रमाणे मला काही ठराविक गोष्टी दिसत आहे, त्याच्याप्रमाणे सांगतो तुला की वयाच्या 25 पर्यंत तुझा बराच स्ट्रगल झाला. 25 नंतर तुला आता थोडंसं आयुष्य लाईनवर यायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. हो. हाताचं तुझे मी जे हेडलाईन बघतोय त्याच्याप्रमाणे तू प्रचंड हुशार आहेस, इंटेलिजंट आहेस, परंतु त्याचबरोबर तू खूप इम्पल्सिव्ह नेचरचा आहेस. तुला रागही बऱ्यापैकी चांगलाच येतो आणि अचानक तुला म्हणजे त्याला म्हणतो स्फोट होणं असा प्रकार असतो. राईट. तुझी हेडलाईन ज्याप्रमाणे चंद्राला टच करते ना, म्हणजे चंद्राला टच करून चंद्राच्या माउंटवर जाते, त्याच्याप्रमाणे हे कळते की तुला अँझायटी लेवल खूप जास्त आहे. तू विचार खूप जास्त करतो आणि खास करून रात्रीच्या वेळेला तुला खूप जास्त अँझायटी होत असते. तुझ्या हाताप्रमाणे जर मी बघितलं तर मला हे दिसत आहे की तुझा शुक्र बऱ्यापैकी प्रॉब्लेममध्ये आहे, त्रासदायक आहे. जो शुक्र जो आहे तो पैसा आणि रिलेशनचा स्वामी असतो आणि तो बिघडलेला आहे. तर त्याच्यामुळे तुला आयुष्यामध्ये काही अडथळे येऊ शकतात. म्हणजे फायनान्शियली सेटलमेंटसाठी, म्हणजे फायनान्शियली जे सेटलमेंट तुला व्हायची आहे त्याच्यासाठी तुला शुक्राचे मी काही मार्गदर्शन करेन, त्याप्रमाणे तुला स्टेप्स घ्याव्या लागतील, तर फरक पडेल. जे मी तुझ्या हातात बघत आहे ते पुढे फ्युचरमध्ये तुला मल्टिपल इन्कम्सचे सोर्सेस असणार आहेत, पण इनस्टॅबिलिटी दिसते. ओके. आणि त्याच्यामुळे तुला शुक्राचे मी काही मार्गदर्शन करेन, त्याप्रमाणे ग्रहाचे मंत्र आणि बाकीचे काही मी मंत्र सपोर्टिंग देईन, त्याप्रमाणे तुला करायचं आहे. तुझ्या हातामध्ये शनीचा मला इश्यू दिसत आहे, त्याच्यामुळे तुला शनीमुळे हाडाची दुखणी होण्याची शक्यता आहे. ओके. तर तेही तुला मी गाईड करीन. आणि चंद्राचा जसा इश्यू आहे की मनावरती त्याचा चंद्राचा प्रभाव असतो, तर तो तुला जो आहे तो त्रास देणार आहे, तो करून तुला मी गाईड करेन. ओके. फ्युचर तुझं तसं खूप चांगलं आहे आणि मला असं दिसतं की तू फॉरेनला सेटल होऊ शकतोस. बरं. पण ॲट प्रेझेंट तुला बऱ्यापैकी स्ट्रगल चाललेलं आहे आणि चेंजेस चालले तुझ्या लाईफमध्ये बऱ्यापैकी, हे मला मेन दिसत आहे तुझ्या हातात. हेल्थ वाईज तुझं ओके असणार, पण तुला पोटाचे विकार आणि काही ऑपरेशनची संभावना आहे झालं आहे. तर त्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी पण मी तुला काही मंत्र की ह्याच्या फ्युचरमध्ये ह्याच्यापासून तुला फायदा व्हावा म्हणून. तुझ्या हातामध्ये मला असं दिसतं की तुझ्या बोटाप्रमाणे थोडंसं एक कलाकाराचा हात आहे तुझा. अच्छा. हां. आणि काही ना काहीतरी चांगली कला, मग ती कला काही असू शकते, ती तुझ्यात असणं शक्यता जास्त आहे आणि त्याची आवड पण असावी असं दिसतं. ओव्हरऑल फ्युचर छान आहे. थोडा स्ट्रॉंग म्हणजे कसं की ओपिनियसली स्ट्रॉंग असलेला आहेस तू. हो. सहजासहजी दुसरं सांगेल तसं ऐकणार असं तुझा स्वभाव नाही. आणि त्याला तुला जे वाटतं त्याप्रमाणे तू फर्म राहतो त्या गोष्टीमध्ये. लग्न झाल्यावरती सुद्धा तुझ्या मताला खूप तू ठाम असणार आहेस आणि त्याच्यामुळे काही थोडेसे लग्नामध्ये खटके उडण्याची शक्यता आहे. पण अदरवाईज लग्न तुझं जर झालं तर तू तसा प्रेमळ आहेस आणि चांगलं निभावू शकतो लग्न, त्याच्यामुळे असे मेजर इश्यू काही नसतील असं दिसतं मला. बापरे, म्हणजे आता मी जास्त काही बोलणार नाही. माझे जे जवळचे लोक हा पॉडकास्ट बघत असतील ते तर ॲक्युरेटली सांगू शकतात की हे तुम्ही जे सांगितलं हे प्रेडिक्शन अगदी बरोबर आहे आणि जेवढ्या मायन्यूट गोष्टी तुम्ही सांगितल्या त्याही अगदी बरोबर आहेत. सो थँक्यू सर. आणि मी लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही जर आत्तापर्यंत हा पॉडकास्ट बघताय तर प्लीज सरांना कन्सल्ट करा, कारण की त्यांनी, मी हे सांगतो कारण त्यांनी आत्ता माझं सांगितलं आहे, तर हे ॲक्युरेट A to Z गोष्टी सगळ्या बरोबर आहेत. सो प्लीज तुम्ही सरांकडे जा. आणि सर, आता आपला पॉडकास्टचा शेवट आलेला आहे. सो मी प्रेक्षकांना हेच सांगेन की सरांचा नंबर, सरांचं इंस्टाग्राम हँडल, यूट्यूब चॅनल, जेवढे काही सोशल मीडियाच्या लिंक्स आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. सो तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता.
आणि तुमची अपॉइंटमेंट किंवा तुमचं कन्सल्टेशन लवकरात लवकर तुम्ही बुक करा. सर जाता आता तुम्हाला काही सांगावं असं वाटेल? मी हेच सांगेन की प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये आपलं लाईफ बेटर करण्यासाठी प्रयत्न करावा, गायडन्स घ्यावं आणि आपल्या मार्गामध्ये काय अडथळे आहेत ते जाणून घ्यावं आणि ते दूर करण्याचा प्रयत्न करावा. हातपाय गाळून बसण्यापेक्षा नेहमीच प्रयत्न केल्याने माणसाला सक्सेस येऊ शकतो. हां. तेव्हा एखाद्या ॲस्ट्रॉलॉजरकडे पामिस्टकडे जाऊन तुम्हाला हे गायडन्स घेण्याची आवश्यकता आहे की तुम्ही फ्युचरमध्ये काय सपोर तुमच्या वाढून ठेवलेलं आहे आणि ते चेंज करण्यासाठी तुम्ही काय करू शकता. आणि मी एक गोष्ट सांगेन की इन द लाईफ देर इज नथिंग इम्पॉसिबल. करेक्ट. तुम्ही फक्त त्याला योग्य रीतीने प्रयत्न केलात, मग ते मंत्र असून दे, काही साधना असून देत, तुमचे काही योग्य प्रयत्न असून देत, तुमच्या वागण्यातले बदल असून देत, तर नक्कीच तुमचं लाईफ तुम्ही खूप चांगलं बनवू शकता. वा. तर मी परत एकदा प्रेक्षकांना सांगू इच्छितो की प्लीज तुम्ही आत्तापर्यंत हा पॉडकास्ट पाहिला असेल तर पॉडकास्टलासुद्धा लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त. सर जाता आता आमचं स्वीट टॉकचं रिच्युअल असतं की आम्ही पॉडकास्ट एंड करताना फिस्ट बम्पने पॉडकास्ट एंड करतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. आता आपण डिस्टन्सवर बसलेलो आहोत त्यामुळे आपण एअर फिस्ट बम्प करूयात आणि श्री स्वामी समर्थ म्हणूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.